आणि त्यासाठी तुमची साथ असणं आम्हाला फार गरजेचं आहे. तर विनंती करतो की प्रत्येक संघाने आम्हाला कॉपरेट करावं आणि जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत असेल जय गणेश वापाले ए विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. थँक्यू सो मच. तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर. जय गणेश वाफाले ए. बघा ऑर्गनायझिंग कमिटी जो चेंडू देईल त्यानं तुम्हाला खेळावं लागेल दादा, लक्षात असू द्या. किरण स्पोर्ट जांभूलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघ पाहतोय जय गणेश वाफाले ए. या दोन संघादरम्यान लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या अगोदरचा आपण सामना पाहिला, सहजगत्या विजय मिळवला अर्जुली स्पोर्ट्स अर्जुलीनं. बंटी स्पोर्ट बोरिवली कुकसे बोरिवलीचा मात्र निश्चितच या स्पर्धेमधून प्रवास संपलेला आहे. अगदी पहिल्या सामन्यामध्ये खराब क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं होतं. आकेश पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाजी मार्कवर. तर सलामीची जोडी टीमचा कॅप्टन सुदर्शन आणि रुपेश ही जोडबोली मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन होते, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना आकेश तयार होतोय. आकेशचा पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावेंसाठी चौकार. एक धाव पलून देखील पूर्ण केली आणि 2 धावा त्या ठिकाणी आपण जोडते. स्कोरबोर्ड वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 6 वर. चांगली सुरुवात या ठिकाणी जय गणेश वाफाले ए ची पाहायला मिळते. काल वाफाले ब संघ देखील चांगला क्रिकेट खेळताना दिसला होता या स्पर्धेमध्ये. शेवटच्या क्षणाला मात्र ते पराभूत झाले होते आणि आज वाफाले अ संघ आपल्याला बघायला मिळेल भुईरगाव चषक 2022 मध्ये. फ्री हिटचा बॉल, चांगला चेंडू आहे, स्टिंग अँड मिस. प्रत्येक गावामध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 ते 3 संघ आपल्याला पाहायला मिळतात. काल जांभूलपाडा संघ देखील आपण पाहिला होता, विजय पारदे आणि त्याची टीम. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. कमबॅक केलं गेलं आकेशच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रुपेश आहे. यावेळी रुपेशच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं. एंडफील्ड क्लिअर केली जरूर, परंतु अंतर जे हवं होतं ते क्लिअर करता आलं नव्हतं. 2 धावा एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा मानस जरूर होता, मात्र फिल्डिंग चांगली बघायला मिळाली आणि धावफलक एका धावेने आता पुढे सरकले फलकावरती. 7 धावा रुपेशने या एका धावेच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. पण पाहतायत अगदी आपल्या स्क्रीनवर एका बाजूला दिगंबर भोईर आणि जयेश चौधरी यांच्या माध्यमातून मित्रांनो आम्हाला या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट लाभलंय. एका बाजूला परेश भोईर यांचा फोटो प्रतिमा आपण पाहू शकता. या दरम्यान ऑन साइडला बॉल हवेमध्ये, फिल्डर जज करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. सोपी कॅच होती, मी म्हणेल खरं तर एक इझी कॅच होती त्या क्षेत्ररक्षकासाठी स्क्वेअर लेगला, परंतु ती कॅच स्वीकारण्यामध्ये
अपयश आलं आणि एक धावही त्या ठिकाणी जोडली गेली. सुदर्शनला या ठिकाणी जीवनदान दिलंय, ज्या सुदर्शननं पहिला चेंडूचा सामना करत असताना चौकार ठोकला होता. टीमचा कॅप्टन देखील आहे आणि त्याला दिलेलं जीवनदान आता कितपर्यंत महागात पडते हे देखील पाहावं लागेल. या बॅटची एज लागली, चेंडू चाललाय स्टंपच्या मागे. चांगली फिल्डिंग, शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. एकच धाव त्याही ठिकाणी जोडली जाते. आकाशचं देखील कौतुक करावं लागेल. आकेश ज्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय, अगदी पहिल्या बॉलवर चौकार आला होता. असं वाटलं होतं की आता दबावामध्ये जाईल, परंतु मानसिक दबाव न घेता, सायकोलॉजिकली प्रेशरमध्ये न जाता स्ट्रॉंगली त्यानं कमबॅक केलं आपल्या षटकामध्ये. ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये लेंथ आणि लाईन आपण बघितली आहे पूर्ण षटकाचा आपण जर विचार केला तर इथे खराब लाईन, लेग स्टिकच्या बाहेर लाईन होती आणि शफल झाले, स्वतःला जागा बनवली, चेंडूला फेकून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार आपण बघितलाय. शॉट या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. दरम्यान भाई अंकल यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य कुरुंद भाई अंकल यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. परेश भोईर यांच्या शुभ हस्ते पाहू शकता. भावी सरपंच आहेत, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. भोईरगाव चषकाच्या माध्यमातून पाहतायत आपण परेश भोईर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतायत. पंडित पाटील सावध यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. मी रोहित भोईर आपल्याला विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पंडित पाटील सावध यांचा शुभ सन्मान करायचा आहे, जे या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलेत. भेट देण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतो या ठिकाणी केला जातोय. रोहित भोईर यांच्या शुभ हस्ते माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जातोय. धन्यवाद. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली टोटल या ठिकाणी सेट केली आहे, चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये लांब जाईल का? यस, इट इज अ मॅक्झिमम. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. सिक्सर आलाय, गुड शॉट. आपण बघणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं असेल. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये, बॉल द्या प्लीज. बघा, आपण अगोदरच सांगितलं होतं की या दोन खेळाडूंना आपण लवकर जर बाद केलं नाहीत जांभूलपाडा टीमच्या गोलंदाजांनी, तर अक्षरशः धावांचा डोंगर उभारू शकतात अशी क्षमता या दोन फलंदाजांमध्ये आहे. आणि दोन्ही बॅटरना आपण पाहिलं तर एक एक षटकार आता ठोकलाय. बोलो तयार, ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 इन अ रो. लगातार 2 षटकार. गोलंदाज दोन षटकार सलग आले जयेशच्या विरोधात. टीमची टोटल 27 धावा धावफलकावरती लागली आहे. लगातार 2 षटकार आलेत. आता गोलंदाज देखील दबावामध्ये.
दरम्यान या ठिकाणी एक फलंदाज बाद झालाय. 2 षटकार सलग आले होते आणि तिसऱ्या स्ट्रोकच्या नादामध्ये खेळाडू बाद होतोय. अरे एक कोट घेतला की डोकं फलंदाजी या ठिकाणी आता सुदर्शनच्या माध्यमातून आपण बघतोय. जो टीमचा कॅप्टन आहे, संघाचा सेनापती, आणि सेनापती ज्यावेळी चांगले कार्य करतो ना त्यावेळी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याची सेना देखील चांगलं कार्य करत असते. आणि कुठेतरी आता त्याच्या संघासमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कॅप्टन सुदर्शनच्या माध्यमातून ताफ्याच्या पुढनं नेतृत्व करणं, संघाला पुढे नेणं फार गरजेचं असतं. लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. कॅप्टन सागर भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. भोईरगावचे उद्योजक आहेत, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल देखील प्रोव्हाइड केले गेलेत, पुरस्कृत केले गेलेत या स्पर्धेमध्ये. सागर भोईर, विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. भोईरगाव चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला, वेळ थोडी कमी घ्या आणि बॉल बॉईज आमचे चेंडू लवकरात लवकर कसे मैदानामध्ये येतील या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. तिसऱ्या षटकाला आता सुमित सुरुवात करेल, जो गोलंदाजी मार्कवर तयार झालाय. एक फिल्डर आपण पाहिलं तर लॉंग ऑफला तैनात आहे. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालेला नाहीये. फुल टॉस बॉल होता. चेंडू चाललाय आता कव्हर, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. खेळाडू कक्षाच्या अगदी जवळ चेंडूला फील्ड केलं गेलं आणि त्या दरम्यान मिळत आहेत 2 धावा. धावफलक 2 ने पुढे सरकले. फलकावर धावा पाहिल्या तर डबल 3, 33 धावा. तिसरं षटक इथून सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विपुल आला. दरम्यान दुर्गेश भोईर याचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. व्हॉट अ शॉट! दुर्गेश भोईरचं स्वागत केलं या षटकारानं. विपुलच्या बॅटमधनं हा दमदार दर्जेदार स्ट्रोक आलाय 6 धावांसाठी.
काय स्ट्रोक त्या ठिकाणी सजवलाय. अगदी आपण पाहिलं तर जे पॅडवर लेग स्टिकवर जे चेंडू येतात ना त्याचा चांगला समाचार घेताना दिसलेत प्रत्येक खेळाडू. तसे टेनिस क्रिकेटमध्ये ऑन साईडला स्ट्रॉंग असतात प्रत्येक खेळाडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, भरपूर चांगला स्ट्रोक, इनफिल्ड क्लिअर केली. चेंडू मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. मध्ये 18 धावा खर्च केल्यात. यानंतर धनेश कुकसे आणि चिराटपाडा या दोन संघादरम्यान सामना असेल. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहा. इथे बॉल भरपूर उंच गेलाय. फिल्डरकडे आता संधी आहे. पुन्हा एकदा सुदर्शनला जीवनदान मिळालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज मात्र त्या प्रयत्नामध्ये धावबाद झालाय. कॅच जरूर सुटली होती परंतु त्यानंतर धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 58 धावा धावफलकावरती आणि खेळाडू बाद होते दुसरा. अप टू डेट जो पार्लर आहे युनिसेक्स पार्लर आहे बघा. जो संघ फायनल मारेल त्या संघातील खेळाडूंना 14 तारखेला फ्री सर्व्हिस असेल. अप टू डेट ह्या सलून मध्ये पडग्यामध्ये तो सलून आहे. अप टू डेट जितू जाधव यांच्याशी संपर्क करा. जो संघ फायनल जिंकेल त्या संघातील 13 खेळाडूंच्या स्क्वॅडला 14 तारखेला फ्री सर्व्हिस असेल. युनिसेक्स सलून आहे. मग तुम्ही तुमच्या वाईफला देखील घेऊन जाऊ शकता.
डेफिनेटली एक सूचना आमच्यापर्यंत आता पोहोचली, तुम्ही फॅमिली घेऊन जाऊ शकता, परंतु तुम्हाला फ्री आहे, फॅमिलीचा तुम्हाला पेड करावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 58. शेवटच्या षटकामध्ये महेंद्रला इन्व्हाइट केलंय गोलंदाजी करण्यासाठी. भरपूर मोठी धावसंख्या आता स्कोरबोर्डवर आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी ही धावसंख्या आता मानसिक दबाव वाढवणार आहे. यावेळेचा हा स्ट्रोक इथे देखील गॅपमधनं चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार आलाय. विपुल अफलातून बॅटिंग करतोय. 6 चेंडू त्यानं आतापर्यंत फेस केलेत आणि 19 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. हाय स्कोर देखील बघायला मिळतो या स्पर्धेमधील वाफाले ए संघाचा. 62 धावा इथे लागल्यात. प्रत्येक सामना आजच्या दिवसामधील आपण पाहिलं सकाळच्या 17 पासून हाय स्कोरिंगचे सामने बघायला मिळालेत. आज मात्र ही फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी बघायला मिळाली आहे. काल थोड्याशा मॅचेस आपण पाहिल्या सकाळच्या जेव्हा लो स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये हाय स्कोर बघायला मिळतोय. इथे एक्झॅक्टली कुठे चेंडू टाकायचा होता असं वाटलं की कुकसे गावामध्ये चेंडू द्यायचंय की काय, इतका जोर लावला होता खांद्याने. नो बॉलच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. फ्री हिट असेल. विपुलकडे पुन्हा एकदा संधी आहे. या दरम्यान बॅटची एज लागली आय थिंक असं चित्र पाहायला मिळालं. फ्री हिटचा चेंडू होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग स्टॉप रिझवनला जर चेंडू वेगाने गेला असता तर याही वेळी देखील 4 धावा मिळाल्या असत्या. सतीश आलाय नवीन खेळाडू जो सध्या पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला असेल. धावसंख्या 64. यावेळी सोडून दिलाय. ऑफ सिक्स सोडून जाणारा बॉल पंच कळवतात वाईट बॉल. अवंत धाव इथे मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकत असताना 65 वर खूप चांगली आता टोटल आपल्याला पाहायला मिळेल. खूप मोठं चॅलेंज आता सेट करत असताना टीम किरण स्पोर्ट्स आंबुलपाडा समोर वाफाले ए. आणखीन एक दाव अगदी आपण पाहिले तर चेंडू सोडून दिला अशा नजरेनं पाहिलं होतं की व्हाईट बॉल असावा कदाचित, परंतु अंपायरनं कुठल्या प्रकारे निर्णय दिलेला नाहीये. निराश असेल फलंदाज स्वतःवरती. आता स्टान्स पहा. जवळपास 6व्या स्टंपवर उभा आहे पिंटू पारचा, जो इंडियन टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव आहे त्याच्याप्रमाणे स्टान्स पाहायला मिळतोय, परंतु विकेट गेली आहे. फलंदाजी ते बाद होतोय. एकंदरीत 71 लागली आहे धावफलकावरती. टार्गेट असेल 72चं. तर जाऊया टॉस करण्यासाठी. दोन्ही संघ कर्णधार आपल्यासोबत जोडले जात आहेत. चिराटपाडा आणि त्यांच्या विरुद्ध धनेश कुकसे. मी भाई पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभास्य आपण टॉस करायचं आहे.
पहिल्यांदा आपण टॉसची माहिती देऊया, कारण या स्पर्धेसाठी खास हे टॉस तयार करण्यात आले. जय महाराष्ट्र मित्रमंडळ एका बाजूला तर एका बाजूला भोईरगाव चषक, दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. भोईरगाव चषक असं कॉल होतं आणि टॉस देखील जिंकलाय टीम चिराटपाडानं. मी मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण सन्मानार्थ मंचावरती विराजमान व्हायचंय. सुपान, नाणेफेकी आपण जिंकले, 4 ओव्हरची मॅच, काय निर्णय घ्याल? फील्ड समोर अगदी आपण पाहिलं तर घरचा संघ आहे, कारण याच मैदानावर सातत्याने ते सराव करत असतात. त्यांचंच मैदान आहे, घरचं मैदान. मग काय रणनीती आहे त्या संघासमोर? 40-45 कुणाकडनं अपेक्षा ठेवाल? आहे. प्रमोद आहे, उज्ज्वल आहे आणि राहुल आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर टॉस तू गमावलाय, तू टॉस जिंकला असता, तू काय निर्णय घेतला असता? बॅटिंग मग तुला जे हवं होतं ते मिळालंय. मग काय माइंडमध्ये टार्गेट काय सेट आहे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि या मैदानावर दररोज तू सराव करत असशील, कारण तुमचं घरचं मैदान आहे. कसा अनुभव येतो इथे स्पर्धा खेळत असताना? खूप चांगलं असं इथे खेळायला सुद्धा मजा येते आणि अनुभव सुद्धा चांगला आहे ग्राउंडचा. काय म्हणशील, विनामूल्य प्रवेश दिलाय, कोणत्याही संघाकडनं 1ही रुपया घेतलेला नाहीये जय महाराष्ट्र भोईरगावनं, फ्री एंट्री. काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि भोईरगाव चषकाविषयी? त्यांची चांगली अशी संकल्पना आहे, ठेवावी त्यांची अपेक्षा. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकला या ठिकाणी चिराटपाडानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर लगेच सलामीची जोडी मी विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच यायची आहे, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. चांगला खेळ पहिल्या डावामध्ये आपण जे गणेश वाफले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, कारण खास करून विपुल तर मी कौतुक करेन, तब्बल 26 धावांची त्यांनी तुफानी इनिंग साकारली. त्यानंतर रुपेशने सुद्धा मात्र त्याला चांगली साथ दिली आणि त्यानंतर सुदर्शनने सुद्धा मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. आणि या सर्वांच्याच या मदतीने मात्र ठिकाणी आपण धावसंख्या जर पाहिली तर एकूण 71 धावा या पहिल्या डावामध्ये मात्र ठिकाणी जोडल्या, त्या म्हणजे जय गणेश वाफाले ए संघाने. दरम्यान कुकसेगावचे उद्योजक दिलीप पाटील आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह पुरस्कृत केले गेलेत त्यांचं देखील आगमन झालं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणखी कुस्तेगावची शिवसेनेचे शाखा प्रमुख सुद्धा आहेत. चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे आणि एक डॅसिंग पर्सनॅलिटी आहे. त्यांच्याकडून आम्हाला जे मान्यवरासाठी जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय ते लाभलेले आहेत. त्यांचं इथे मात्र शुभ आगमन विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. सारंगसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. सारंगने जर ड्राईव्ह लगावून जर झेल पकडला तर मात्र मिस्टर दुर्गेश भोईरकडनं मात्र 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर जितू जाधव यांचं देखील इथे आगमन झालं. अप टू डेट सलूनचे ओनर आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. महेश ढमणे देखील इथे आलेले आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचप्रमाणे अतकुलीचे सन्माननीय नरेश राऊत यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन दिलेलं आहे. ते सुद्धा मात्र एक चांगले आयोजक आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मी नक्कीच जांभूळपाडा संघासाठी एकच म्हणेन की जिंकण्याची सुरुवात तिथून करावी जिथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते. आणि मात्र या ठिकाणी तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र आपला जो नॅचरल केला आहे तो मात्र नक्कीच या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये आता मात्र 72 धावांचा इथे मात्र पाठलाग पूर्ण करायचा आहे. आणि या स्पर्धेतील मात्र हाय स्कोरिंग आज मॅचेस पाहतो. आणि मात्र सांघिक धावसंख्या जर पाहिली तर नक्कीच कुठेतरी जे गणेश वाफाले ही संघाच्या नावावर जात असताना, कारण उच्चांक धावसंख्या मात्र संघाने या ठिकाणी उभारली. इथे मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर कुठेतरी स्लोअर वन गतीचा चेंडू मात्र हाताला गोलंदाज सुदर्शनने, कारण पहिल्या चेंडूवर मात्र कुठेतरी बॅटर जितेश मात्र मोठा फटका खेळण्यासाठी मात्र तयारीमध्ये होता, परंतु शेवटच्या मोमेंट त्यांनी मात्र जो आपला स्ट्रोक होता तो मात्र चेंज केला. कारण ज्या अनुषंगाने चेंडूची त्यांनी वाट पाहिली होती त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि पहिल्याच चेंडूवर मात्र त्यांनी सिंगल धाव इथे कंप्लीट केली आणि सिंगल धावने आपल्या डावाला मात्र त्यांनी सुरुवात केली. पहिल्याच षटकापासून तुम्हाला मात्र आक्रमकता मात्र नक्कीच दाखवावी लागेल. मोठे फटके तुम्हाला नक्कीच पहिल्याच ओव्हरपासून मात्र खेळावे लागतील. पुन्हा आता मात्र ठिकाणी चेंज ऑफ पेस, पुन्हा आता स्लोअर गतीचा चेंडू इथे मात्र हाताळलो, कारण सुदर्शनला मात्र ठाऊक आहे की ही खेळपट्टी आपण जर पाहिली तर जेवढ्या वेगाने आपण चेंडू हाताळू तेवढ्या वेगाने मात्र नक्कीच कुठेतरी बॅटर मात्र त्या चेंडूचा फायदा उचलतील. आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी पाहतो की वारंवार इथे मात्र स्लोअर गतीचे चेंडू तो हाताळतोय आणि आतापर्यंत मात्र दोन्ही चेंडू आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावर त्यांनी मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळाली. रिस्की धाव होती, परंतु दोन्ही बॅटर मात्र सुरक्षित आपल्या घरामध्ये कॉपिंग पिचमध्ये मात्र जात असताना
धावसंख्या मग तुम्ही पाहू शकाल पुढे जात असताना बिनगडी बाद 3. हो इथे मात्र सरळ बॅटिंग चित्र मात्र ड्राईव्ह केला जातो या, परंतु लॉंग ऑनला तुम्ही पाहू शकाल सारंग आहे, सारंगला पारितोषिक आहे. तुम्ही जर ड्राईव्ह लगावून झेल टिपला तर नक्कीच दुर्गेश भुईर यांच्याकडे तुम्हाला पारितोषिक आहे, परंतु लावून द कार्पेट. महेंद्र पारदी सुद्धा मात्र पारितोषिक घेतोय. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे बॉडी बिल्डर सागर भुईर याचकडून 1000 रुपये कॅश प्राईज दिले जाणार आहे. आणि त्याच षटकारांची आता मात्र कुठेतरी गरज असेल ते म्हणजे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. फुलटॉस चेंडू, परंतु या ठिकाणी फलंदाज बीट झाले, यष्टिरक्षक सुद्धा बीट झाल्याने चेंडू मात्र निघून जातोय नॉन स्टॉप सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. सुदर्शन पुन्हा एकदा मात्र चेंज ऑफ पेस मात्र ठिकाणी थोडंसं फ्लाईट ठेवलं होतं चेंडूला आणि त्याचमुळे मात्र ठिकाणी बीट होतोय. आणि मात्र या ठिकाणी भरपूर विलानंतर आता मात्र रोहन भोईरचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. SK ग्रुपचे अध्यक्ष संदीपजी काटोल सुद्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यासुद्धा आमचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. त्यांच्याकडे आम्हाला चांगला मोलाचं सहकार्य सुद्धा लाभलेलं आहे आणि त्यांच्याच नावाने मात्र संघ तुम्ही इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहताय. फुलटॉस चेंडू मात्र आटेने सुरेख फडका, अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा 4 धावांसाठी येतोय चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त या ठिकाणी सुदर्शनने धाबा खर्च केल्या 12. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र 60 धाब्यांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता मात्र 20च्या सरासरीने या ठिकाणी धाबा जोडावा लागतील. त्यामध्ये किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला भरपूर मोठं टार्गेट इथे मात्र या ठिकाणी उभं केलं, ते म्हणजे जिग्नेश वापले संघाने. अठरा चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र इथून 60 धाबांची आवश्यकता आहे. तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मित्रांनो या स्पर्धेसाठी मान्यवरांच्या सन्मानासाठी जे आपण सन्मान चिन्ह पाहतो, कुकसेगावचे शिवसेना शाखा प्रमुख दिलीपजी एकनाथ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर मी सागर भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चांगलं मोलाचं सहकार्य आणि असंच तुमचं सहकार्य नेहमीच राहील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय दिलीपजी पाटील यांच्याकडे. उपदार माची शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित करतोय. आणि ते सन्मान चिन्ह आपण पाहतोय त्यांच्या स्वर्गीय भाऊजींच्या नावाने आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभावी त्यासाठी हा छोटासा प्रयत्न दिलीपजी पाटील यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल दिलीपजी पाटील, त्यांच्या सोबतीला आहेत कुरुंदगावचे विद्यमान सदस्य भाई पाटील, त्याचप्रमाणे साबतगावचे समाजसेवक पंडितजी पाटील यांना सुद्धा तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. तर जाऊया आता मात्र आपण ऑन मॅचकडे. 6 धाब्यांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. पहिला चेंडू खराब, डाबा स्टिकवर फुलटॉस. जेवढ्या वेगाने चेंडू आला तर तेवढ्याच वेगाने मात्र महेंद्रने चेंडू पाठवलं. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा येतोय षटकार.
फटका पाहायला मला आणि अशाच फटक्यांची मात्र कोणीतरी गरज आहे ती म्हणजे किरण स्पोर्ट जांभळपाडा संघाला चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूची फेकी, खराब चेंडू सुरुवात केली गोलंदाज रोशनने. पहिला चेंडू मात्र भीमर हाताळला आणि त्याच्यावर मात्र तुटून पडला बॅटर महेंद्र पारधी. आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये आपल्याला 9 धाव पाहायला मिळालेले आहेत. जितेशने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून 5 धाव पाहायला मिळालेले आहेत आणि एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 19. किरण स्पोर्ट जांभळपाडा संघ आपण जर म्हटलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र संघ चांगली कामगिरी करतोय, परंतु ज्यावेळी स्पर्धा जशी जवळ येत जाते त्याच तसं मात्र कुणीतरी हा संघ थोडासा दडपणामध्ये जात असतो आणि त्या दडपणामध्ये मात्र हा संघ उभारू शकत नाही. परंतु ही स्पर्धा नक्कीच कुठेतरी त्यांच्यासाठी मात्र इम्पॉर्टंट असेल. परंतु या पहिल्याच मॅचमध्ये मात्र असं पाहिलं तर कुठेतरी बॅटरवर मात्र भरपूर मोठा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्या प्रेशरला जो संघ जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो या. आणि इथे मात्र एक फ्री चेंडू मात्र केल्याची संधी निर्माण होते ती म्हणजे फलंदाज महेंद्रला. रोशन पुन्हा एकदा हो इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या पलीकडे मात्र चेंडू मात्र रोशनने हाताळला आणि मात्र फ्री हिट कंटिन्यू असेल. पाहू शकाल तुम्ही रिप्लेमध्ये भरपूर चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु खराब लाईन आपण पाहिली. अतिरिक्त धाबा इथे मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 नो बॉलच्या स्वरूपात चेंडू मात्र हाताळले रोशनने. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका हवेत खेळला. सतीश काटोले मात्र चेंडूचा पाठलाग करतोय, जोवर चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाब्याचा इथे मात्र प्रयत्न आणि मात्र 2 धाबा सहजपणे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तर या स्पर्धेसाठी ग्रामपंचायत क्रूंचे विद्यमान सदस्य सन्माननीय भाई हरिभाऊ पाटील यांच्याकडनं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि 2 धाबांची संघटित धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. अजूनही मात्र 50 धाबांचा इथे मात्र तुम्हाला या ठिकाणी पाठला करायचा आहे, कारण 72चं टार्गेट आहे 22 धाबा धावफलकावर आणि येणारे आता मात्र 17 चेंडू आणि मात्र 17 चेंडूमध्ये 50ची आवश्यकता. एस्टनच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल अंकुश जाधव आहेत. पॉप्युलर व्यक्तिमत्व अंकुश जाधवचा आपण विचार केला तर इथे मात्र पुन्हा लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे, इट इज वाईट. युवा गोलंदाज आहे रोशनचा आपण विचार केला तर, कारण मागील 2-3 सत्रापासून मात्र त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली, परंतु या मॅचमध्ये मात्र कुठेतरी प्रेशर सिच्युएशनमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. कुठेतरी कानमंत्राची नक्कीच आवश्यकता असेल रोशनला, कारण आपण जर पाहतो लेजंड खेळाडू आहेत आपण जे आपल्या ही संघाचा विचार केला तर, परंतु नक्कीच कुठेतरी त्याला कानमंत्र देणे सुद्धा तेवढंच गरजेचं असेल. इथे मात्र पुन्हा एकदा फटक्याचा सुरेख आहे, अगदी गोलंदाच्या डोक्यावर चेंडू मात्र अगदी आमच्या साईड स्क्रीन समोर मात्र ठिकाणी स्टॉप केला जातोय आणि जोपर्यंत चेंडू मात्र फेक करतील तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा. अगदी घारीची नजर आपण पाहतो या स्पर्धेवर. पंच सुनील मानेंनी पंच बाला ऐकारे सरांचं मात्र ठिकाणी जबरदस्त कार्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर खूपच छान आपण पाहतो, अगदी सरळ बॅटने लॉफ्ट केला होता, परंतु कुठेतरी अति घाई मात्र या ठिकाणी फलंदाजांनी केली आणि त्याचमुळे मात्र या चांगल्या फटक्यावर फक्त आपल्याला 1च धाव पाहायला मिळतं. आणि त्याच मात्र या ठिकाणी पाहिलं तर जितेश मात्र काहीतरी कानमंत्र देतो या बॅटर महेंद्र पारधीला. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजामध्ये मात्र या ठिकाणी डेव्हलप होत असताना आपण पाहतोय. 24 धावा इथे मात्र सरळ बॅटर पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु एज लागल्यानंतर शॉट टर्नमॅनला मात्र रुपेश सांबरेकडनं मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या आता मात्र पुढे जाईल, ती म्हणजे 25 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच चिरागपाडा वन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट अगेन्स्ट धनेश 11 घुगसे. दोन्ही संघांना मात्र सज्ज राहायचं आहे. पहिल्या फेरीतील हा 4था सामना असेल आजच्या शेड्यूलमधून, आजच्या ग्रुपमधून. इथे मात्र पहा डाब्या स्टिकच्या डोक्यावरून मात्र चेंडू निघून जातोय. थोडेसे शफल झाले होते जितेश, थोडंसं या ठिकाणी रूम बनवता नक्कीच प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारे त्याने मात्र शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र केलं नाही आणि चेंडू मात्र इष्टांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. चांगला कमबॅक रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा तर मात्र अतिशय सुरेख फटका, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, मिस फिल्डिंग आणि चेंडू जाऊन अगदी साईड स्क्रीनला धडकतोय. हा येतो जितेच्या बॅटमधून सवकार.
धावफलकावर आणि येणारे 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 40 धाब्यांची गरज आहे. सिच्युएशन आपण जर पाहिली तर कुठेतरी कठीणच आहे, परंतु क्रिकेटचा केला आहे, कधीही काही घडू शकेल. ज्या अनुषंगाने मात्र हे दोन फलंदाज इथे मात्र बॅटिंग करतायत. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू फेस करेल जितेश, इथे मात्र स्लॉक शेप, वॉट अ शॉट, झलक झलक दिखला जहा येतो षटकार. आणि मात्र या दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र समाप्त होते. भरपूर महागडा षटक आपल्याला रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एका षटकाचा त्याने स्पेल हाताळला आणि तब्बल एका ओव्हरमध्ये त्याने धाबा खर्च केल्या 23. आपल्या स्मार्टफोनवर यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेता जे महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव यांच्या वतीने भोईरगाव चषक 2022चा महासंग्राम तुम्ही इथे मात्र अनुभवता. फ्री एंट्री टुर्नामेंट, काय जबरदस्त मात्र या स्पर्धेचं आपल्याला आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतंय. तर तिसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल विपुल, ज्याने बॅटिंगमध्ये मात्र चांगलं योगदान दिलं. आपल्या संघाला 26 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र तो प्रस्थापित करेल. परंतु एक प्लस पॉईंट आपण जर किरण स्पोर्ट दामलपाडा संघाचा विचार जर केला तर मात्र कुठलाही गडी त्याने मात्र आता गमावलेला नाही. आणि येणाऱ्या बॅटिंगमध्ये पाहिलं तर जयसुद्धा चांगला टचमध्ये आहे. तर नक्कीच इथून मात्र कमबॅक नक्कीच करू शकतील जांभूळवाडा संघाला. नक्कीच कुठेतरी मात्र संधी निर्माण होऊ शकते आणि त्या संधीचं मात्र सोनं करतील का पाहूया. कारण दोन्ही फलंदाज मात्र ठिकाणी भरपूर वेळ आता मात्र किलपट्टीवर काढलेला आहे आणि त्याचा मात्र या दोन फलंदाज उपयोग उचलतील का, फायदा घेतील का, भरपूर प्रश्न आता मात्र निर्माण होत आहेत. पहिला चेंडू पाहिला तर लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर द विकेट नेला होता गोलंदाज विपुल. आणि डाबा स्टिकच्या पलीकडे मात्र हा चेंडू पाहायला आपल्याला पंचांचा वाईटचा इशारा. पण तर धाबांवर मात्र कुठेतरी ब्रेक लगावणं फार गरजेचं असेल. तुम्ही जर अशा जर बोनच्या रूपाने धाबा जर खर्च केला तर जो तुम्ही प्रेशर निर्माण केला आहे फलंदाजाला, तो प्रेशर मात्र कुठेतरी रिलीज होऊ शकतोय. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची चेंडूची फेकी. एसटीची पाठीमागे अंकुशचं चांगलं कार्य आहे, परंतु गोलंदाज मात्र अतिरिक्त धावा इथे खर्च करतोय. आणि त्याचमुळे मात्र या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 37च्या आकड्यावर. 12 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 35ची गरज. आतापर्यंत आपण जर या सामन्याचा अॅनालाइज केलं तर मात्र नेट टू नेट फाईट तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरपीच चेंडू, स्लोअर गतीचा चेंडू होता आणि ती लेंथ मात्र याकडे पिकअप केली महेंद्रने आणि पाठवला अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देण्यासाठी हा बिग हिट षटकार.
केली आहे ती म्हणजे महेंद्र पारदीला मात्र ठिकाणी माघारी पाठवलाय. लागतो पहिला धक्का किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. मी जर म्हणेन कारण 2 धावा सहजपणे पूर्ण झाल्या होत्या. महेंद्र चांगला टच मध्ये होता, चांगला धापा तो इथे मात्र जोडत होता, परंतु तिसरे धाव घेण्याचा कुठेतरी मात्र त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी पाहू शकाल तुम्ही भरपूर थोडेसे दूर राहिले आणि योग्य विली मात्र रोशनने विपुलने मात्र या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. स्वतःवर भरपूर निराश आहे, तुम्ही नक्कीच अगदी आपल्या स्क्रीनवर पाहिलं असेल. परंतु जे कार्य मात्र महेंद्रला करायचं होतं ते कार्य त्याने मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडलं. कारण बाद होण्यापूर्वी त्याच्या बाटमध्ये आपल्याला चांगला धाबा सुद्धा इथे मात्र पाहायला मिळाल्या. न्यू मॅन तुम्ही पाहू शकाल जयश येतोय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि धाबांची आवश्यकता असेल आता मात्र या ठिकाणी 27 आणि इथे मात्र या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा पाहायला बोलतोय. अतिरिक्त चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज विपुल मात्र हाताळताना भरपूर टर्न मिळाला चेंडूला. तुम्ही पाहू शकाल भरपूर या ठिकाणी स्विंग येथे मात्र चेंडू होत असताना आणि त्याचमुळे मात्र पंचाने मात्र या ठिकाणी दंडित केलं. आतापर्यंत मात्र तिसरा स्वेअर चेंडू या ओव्हरमधील इथे मात्र पहा लिडिंग एज टॉपेश पाहायला मला चेंडू हवेत आणि मात्र कुठल्याही प्रकारची मात्र रुपेश सांबरे मात्र चेंडूवाली चूक करणार नाही. अतिशय सुंदर झेल त्याने या ठिकाणी समाप्त केला आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागतो किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. क्रिकेटला मात्र अनिश्चितने भरलेला खेळ काय म्हटला गेला आहे. आपण पाहिलं असेल की ज्यावेळी हे 2 बॅटर सलामीवर मात्र खेळपट्टीवर उपस्थित होते त्यावेळी असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी या धाबांचा पाठलाग जो आहे तो मात्र कुठेतरी सहजपणे केला जाऊ शकेल. परंतु एकच ओव्हरमध्ये मात्र दोन्ही बॅटर मात्र ठिकाणी माघारी परतले. पहिल्यांदा धावचीच्या स्वरूपात बाद झाला महेंद्र पारदे आणि त्यानंतर कुठेतरी मोठा फरक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण आणि त्यानंतर महेंद्रच्या पाठीमागे जितेश सुद्धा मात्र माघारी परतला. आणि आता मात्र दोन्ही फलंदाज पाहिले तर आपण पाहिले तर नवदूत बॅटर आहेत. एका बाजूला असतील जयेश आणि दुसरीकडे आहेत आकेश आणि या दोघांना मात्र भरपूर मोठ्या अपेक्षा असतील. परंतु या ठिकाणी विपुल वारंवार खराब चेंडू फेके हाताळतोय. या ओव्हरमधील येणारा हा चौथा अतिरिक्त चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. स्ट्राईकला आहे जयेश, नॉन स्ट्राईक बॅटर तुम्ही पाहू शकाल आकेश आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 आणि धाबांची आवश्यकता आहे आता मात्र 25. 9 चेंडू 25ची गरज. फुलटॉस ऑन साईडला उडवलाय, फेकून दिला डीप स्कीवर लेगच्या डोक्यावरून. टाटा बाय बाय करत हा येतो षटकार. खराब चेंडू वारंवार इथे मात्र आपण विपुलच्या माध्यमातून पाहतो आणि आता मात्र सतीश काटोले आणि अंकुश जाधव मात्र या ठिकाणी काहीतरी कान मंत्र देत असताना त्याला स्पीडअप करायचं. आपण जास्त वेळ खर्च करू नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करूया जेणेकरून आता जो शेड्यूल आहे तो नक्कीच आम्ही वेळेवर इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करू शकतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धाबांची गरज आहे ती म्हणजे 19. महेंद्र आणि जितेश बाद झाल्यानंतर आता मात्र जी जबाबदारी असेल ती म्हणजे जयेशच्या खांद्यावर. कर्ण या संघाची त्रिमूर्ती आहे. कर्ण हे 3 प्रमुख खेळाडू आहेत, त्यांच्यावर मात्र भरपूर मोठी मदार असते, जबाबदारी असते. ती जबाबदारी आता मात्र जयेशला मात्र स्वतःवर घ्यावी लागेल आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा असेल तर. आणि आता मात्र विपुल पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू कशा रीतीने हाताळेल. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू मात्र हाताळले लिगली. 18 धाबा तरी आतापर्यंत खर्च केलेला आहेत. भरपूर महागडा षटक. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. 5वा अतिरिक्त चेंडू या ओव्हरमध्ये
विपुल हाताला लागला, कारण एक युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाज आता मात्र या ठिकाणी थोडंसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे मात्र या सामन्यामध्ये अजूनही मात्र ठिकाणी आपण जर पाहिलं तर कमबॅक करण्याची संधी इथे मात्र निर्माण होते, ती म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. 8 चेंडू शिल्लक, 18ची गरज असेल आता मात्र जांभूलपाडा संघाला. हा चेंडू पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताला, परंतु या ठिकाणी बॅटला कडल्यानंतर मात्र चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला आहे, ते म्हणजे शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलवरच मात्र ठिकाणी समाधानी राहावं लागेल, ते म्हणजे फलंदाज जयेशला. एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 55 धावा, 2 गडी बाद आणि आता मात्र येणारी 7 चेंडूमध्ये अजूनही मात्र विजयासाठी 17 धावाची गरज. ज्या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी पूर्णपणे कमबॅक करू शकते, परंतु या ठिकाणी पहा लिगली डिलिव्हरी, अगदी फ्लॅटेड चेंडू आणि मात्र चेंडूवर मात्र ठिकाणी बीट होतो आणि मात्र चेंडू सरळ जाऊन इष्टांना मात्र ठिकाणी स्पर्श होतो. या मिडल इष्ट उद्ध्वस्त गेली आणि अकेशला मात्र ठिकाणी महागारी परतावं लागेल. अकेशने एकही धावाचा मात्र चांगलं योगदान दिलं नाही आणि आता मात्र समीकरण असेल शेवटचं षटक शिल्लक, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 17 धावांची गरज. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच या ठिकाणी चुरस निर्माण करून जाईल, त्यात काही शंका नाही आहे. कारण जोपर्यंत खेळपट्टीवर जयेश आहे तोपर्यंत मात्र विजयाच्या ज्या आशा आहेत त्या नक्कीच कुठेतरी पल्लवित असतील, त्या म्हणजे किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या. षटकाला सुरुवात करेल सतीश काटवले. चला खेळ सुरू करायचं आहे, प्लीज अंकुश जास्त तुम्ही वेळ खर्च करू नका. खेळाडू कक्षामध्ये अजूनही थोडंसं आपण जर पाहिलं तर चिंतेचं वातावरण आहे, परंतु जयेश जोपर्यंत उपस्थित असेल तोपर्यंत मात्र कुठेतरी मोठे फटके येणे मात्र ठिकाणी कुठेतरी अनिवार्य असतील, ते म्हणजे जांभूलपाडा टीमसाठी. राईट ओव्हर द विकेटने पहिला चेंडू, इथे मात्र जबरदस्त शॉट सिलेक्शन, गुडगा टेक अँड सिक्सर, एक चेंडू आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑन सीमेरेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर हा बॉम्ब ब्लास्ट, जयेशच्या बॅटमध्ये देतो षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर नक्कीच कुठेतरी या जयचं कॉन्फिडन्स वाढेल आणि आता मात्र 5 चेंडू शिल्लक, विजयासाठी 11 धाब्यांची गरज. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र पहिल्या तर हवेत खेळला गेला, सेफ लँड होईल. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. जोपर्यंत विपुल येऊन चेंडू मात्र फेक करेल तोपर्यंत मात्र दुहेरी धाव सुद्धा मात्र पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव किती इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक धाव इथे मात्र ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न आता मात्र जे गणेश वापाला संघाच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा इथे मात्र बॅटर जयेशने जोडल्या आणि आता मात्र येणारे 4 चेंडूमध्ये तुम्हाला हा सामना जिंकण्यासाठी धावा जोडायच्या आहेत, एकूण 9. जबरदस्त मॅच, पैसा वसूल सामना इथे मात्र पाहतोय. अशाच प्रमाणे पहिला सामना सुद्धा तुम्ही पाहिला असेल, जय हनुमान वावुली आणि शिवशक्ती कोशिंबी या 2 संघामध्ये.
त्या मॅचमध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर राम ठाकरे काय जबरदस्त बॅटिंग केली, परंतु आपल्या संघाला जिंकून तो मात्र देऊ शकला नाही. परंतु इथे जयेश मॅच फिनिशर ठरेल का? सरळ बॅटने लॉप करतो अगदी बॉलर, पास ड्राईव्ह, एक धाव तर कंप्लीट केली. चांगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण. फेकी सुद्धा तेवढ्याच चांगल्या प्रकारे झाली होती, परंतु सतीशला मात्र चेंडू गॅदरिंग करता आलं नाही आणि पुन्हा एकदा मात्र 2 धाबा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या. जसजशा धाबा इथे मात्र प्रत्येक चेंडूवर येतील तसतसा मात्र गिरीशपूर जांभूळवाडा संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. परंतु एखादा डॉट चेंडू तर मात्र या ठिकाणी गोलंदाजाने हाताला एखादी विकेट जर प्राप्त केली तर मात्र कुठेतरी येणाऱ्या फलंदाजावर आपला प्रेशर सुद्धा पाहायला मिळू शकेल. 3 चेंडू शिल्लक आणि 7 धाब्यांची गरज. सतीश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मार्गस्थ होतोय. इथे मात्र खेळायचं होतं या ठिकाणी लॉंग आणि लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. भरपूर या ठिकाणी चेस पाहायला मिळाली, परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण, चांगला स्टॉप केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा दुहेरी धाव. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, कारण तुम्ही मोठे फटके खेळून मात्र धाबांचा पाठलाग करू शकत नाही. तुम्ही नक्की जर ग्राउंडेड फटके सुद्धा जर केले तरी सुद्धा मात्र तुम्ही त्या फटक्यावर धाबा जोडू शकता. आणि तशाच प्रकारची बॅटिंग या शेवटच्या क्षणाला जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर पुढील 3 चेंडूंवर आपल्याला दुहेरी धाव पाहायला मिळाली. म्हणजे पहिल्या 4 चेंडूवर धाबा जोडल्या 14 आणि आता मात्र येणारे 2 चेंडू शिल्लक. आणि या 2 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी धाबांची गरज असेल ती म्हणजे 5. 12 धाबा 4 चेंडूमध्ये त्या आतापर्यंत सतीशने खर्च केल्या. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. विनंती करतो की जो सामना जर टाय झाला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे त्या संघाला मात्र विजय घोषित केलं जाईल. आणि तशाच प्रकारची मात्र कुठेतरी आता सिक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. या धावफलकावर 2 चेंडू शिल्लक आणि 5 धाब्यांची गरज. आम्ही समजू शकतो की कुठेतरी या खेळाडूंना पाण्याची अत्यंत गरज आहे, परंतु वेळेचं भान सुद्धा तुम्हाला तेवढंच चांगल्या प्रमाणे इथे मात्र ठेवायचं आहे, कारण आज आम्हाला एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुमचं सहकार्य असणं फार गरजेचं आहे. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल श्याम पारधी यांचा संघ, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल संदीप काटोले यांचा संघ. जय गणेश वाफाले ए विरुद्ध किरण स्पॉट जांभूळपाडा. आणि काय जबरदस्त खेळ या आतापर्यंत दोन्ही संघाने मात्र प्रस्थापित केला आहे. या 2 चेंडूमध्ये नक्की दडले काय, येणाऱ्या वेळ नक्कीच सांगून जाईल. आतापर्यंत पाहिलं तर महेंद्रने चांगलं योगदान दिलं होतं. 22 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. जयेश चांगली बॅटिंग करतोय. 19 धाबा त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत. जितेश सुद्धा मात्र चांगलं योगदान दिलं. 15 धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या, परंतु या 2 चेंडूमध्ये 5 धाबा तो जोडेल का? सतीश फील्ड प्लेसमध्ये मात्र थोडंसं लक्ष केंद्रित करतोय. शॉट फाईन लेग आहे, त्यानंतर तुम्ही एक गल्लीमध्ये क्षेत्रक्षण पाहू शकाल. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळू आपण पाहतोय. त्यानंतर तुम्ही स्लिप पॉईंटला एक खेळाडू पाहू शकाल प्रेशर टाकण्यासाठी, परंतु या ठिकाणी पहा थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त चेंडूची फेकी आपण पाहतोय. आणि आता मात्र 1 चेंडू शिल्लक आणि 5 धाब्यांची गरज. षटकार आला तर जांभूळपाडा संघ जिंकेल, चौकार आला तर मात्र सामना टाय होईल. आणि जर एका चांगला चेंडूची फेकी केली तर मात्र जय गणेश वाफाले संघ मात्र ठिकाणी विजयी होईल. सर्वच गोष्टी इथे मात्र ठिकाणी पॉसिबल आहेत. वाफाले संघ जिंकू शकतोय, सामना टाय सुद्धा होऊ शकतोय. त्यानंतर किरण स्पॉट जांभूळपाडा संघ सुद्धा जिंकू शकतो. वेल कमी घ्यायचा आहे प्लीज. तुम्ही प्रत्येक चेंडूवर तुम्ही टीम मिटिंग करू नका. चला क्षेत्रक्षण लावायचं आहे प्लीज. अशाच प्रकारे सामने रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात आणि तोच सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकाल 2 शतक आता मात्र ठिकाणी या फलंदाजाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू 5 धाब्याची गरज.
इथे तर मात्र फटक्या पाय मोठा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एश पाल आपल्याला आणि एष्टांच्या पाठीमागे मात्र अंकुश जाधवने टिपला गेला हा झेल आणि समाप्त होतो या ठिकाणी जेचा खेळ. आणि मात्र या ठिकाणी स्पर्धेला सुद्धा मात्र ठिकाणी टाटा बाय बाय करतात. मात्र किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल, कारण या ठिकाणी सामना जिंकलाय जय गणेश वाफाले संघाने. अभिनंदन संदीपजी काटोले आणि अभिनंदन जय गणेश वाफाले. आणि हार्ड लक श्याम पारदे आणि हार्ड लक किरण स्पोर्ट जांभूळ.